सकल मातंग समाज तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर यांच्या वतीने राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदन देण्यात आले। निवेदनामध्ये असे म्हटले आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या 1 ऑगस्ट 2024 रोजीचे न्याय निर्णयानुसार अनुसूचित जातीमधील आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्यासाठी उपवर्गीकरणाचे आराखडा त्वरित घेऊन अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करावे। दिनांक 15 ऑक्टोबर 2024 चे शासन निर्णय मान्य सर्वोच्च न्यायालयाचे दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजीच्या न्याय निर्णयानुसार अनुसूचित जातीचे आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचे संपूर्ण अधिकार राज्य सरकारला आहेत व त्यानुसार राज्य सरकारने उपवर्गीकरण करावे असे निर्णय दिले आहे। त्यावरून आपल्या सरकारने हायकोर्टाचे माजी न्यायमूर्ती श्री मनोहर बदर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे। उपवर्गीकरण करण्यासाठी वास्तविक अभ्यास करून 3 महिन्यात उपवर्गीकरण आराखडा सादर करायला पाहिजे होता, परंतु समितीने अद्यापपर्यंत कुठलीही प्रगती या कामात केलेली नाही असे दिसून येत आहे। या अनुषंगाने मातंग समाजाच्या सर्व सामाजिक संघटनेचे प्रमुख पदाधिकारी व राज्यातील विविध पक्षात काम करणारे मातंग समाजाचे पदाधिकारी यांनी एकत्रित येऊन सकल मातंग समाज या बॅनरखाली लढा देण्यासाठी अत्यंत गरजेचे ठरलेले असून या पुढील कालखंडामध्ये राज्यातील तमाम मातंग समाजाने सकल मातंग समाजाच्या वतीने येणाऱ्या 20 मे रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर मोर्चाला उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे। निवेदनामध्ये पुढील मागण्या अशा आहेत की माजी न्यायमूर्ती श्री बदर समितीने राज्यातील अनुसूचित जातीच्या 59 जातीची आजची वास्तव लोकसंख्या घ्यावी। 1961, 1971 आणि 1981 या 3 जनगणनेत राज्याच्या लोकसंख्या वाढीचा दर समांतर आहे, परंतु 1991 चे जनगणनेत त्यात प्रचंड विषमता आलेली आहे। त्यामुळे 59 जातीची आत्ताची वास्तविक लोकसंख्या घेऊन त्याप्रमाणे उपवर्गीकरण आराखडा सादर करावा। सुप्रीम कोर्टाचे न्याय निर्णयानुसार अनुसूचित जातीचे 59 जातीचे राज्यातील नोकरीचे प्रमाण घ्यावे। अनुसूचित जातीतील 59 जातीचे अधिमागास माध्यम मागास सुधारित जात असे सखोल सर्वेक्षण करून त्यानुसार उपवर्गीकरणाचा आराखडा सादर करावा। राज्यात सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय निर्णयानुसार अनुसूचित जातीचे उपवर्गीकरणची प्रक्रिया माजी न्यायमूर्ती श्री बदर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे कामकाज चालू असल्यामुळे तुर्तही उपवर्गीकरणाची प्रक्रिया सुरू होईपर्यंत राज्यातील अनुसूचित जातीच्या शासकीय निमशासकीय नोकर भरती प्रक्रियेस तात्पुरती स्थगिती देण्यात यावी। 20 मे 2025 रोजी आझाद मैदान मुंबई येथे आरक्षण उपवर्गीकरण जन आक्रोश महामोर्चा आंदोलन 5 लाख समाज बांधवाच्या उपस्थित करण्यात येणार आहे, याची देखील नोंद घ्यावी। यावेळी निवेदन देण्यासाठी समन्वय म्हणून काम करत असलेले प्राचार्य नाम साठे, कांतीलाल जगधने, बाबासाहेब शेलार, सोन्याबापू जगधने, संतोष जगधने, निलेश जगधने, मुकेश जगधने, नंदू शिंदे, ज्ञानेश्वर जगधने, सनी कांबळे, दीपक बलसाणे, सोमनाथ जगधने, राजेंद्र जगधने, रवींद्र डाडर, अतुल वाघमारे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी चंद्रकांत जगधने। अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण होण्याच्या दृष्टीनं शासनाने सुप्रीम कोर्टाने 1 ऑगस्ट 2024 ला जो शासन निर्णय दिलेला आहे, जो न्याय हक्क या 59 जातीचं अबकड प्रमाणे उपवर्गीकरण व्हावं म्हणून निर्णय दिला होता, त्या अनुषंगानं महाराष्ट्र शासनाने सेवानिवृत्त न्यायाधीशाची नेमणूक केली बिदर समिती आणि त्या समितीने अहवाल 3 महिन्यात द्यावं आणि मग नंतर हे आरक्षण लागू करण्यात येईल असं सूचित केलं होतं। मात्र सदर समितीने कुठल्याही प्रकारचं काहीही केलेलं नाही आणि या आरक्षणाला विलंब होतो आहे आणि म्हणून आम्ही सकल मातंग समाजाच्या वतीनं राज्यामध्ये आझाद मैदानावर 20 मेला एकमुखाने त्या ठिकाणी आंदोलन करणार आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून प्रत्येक जिल्ह्यानं तालुक्यानं संबंधित तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन सकल मातंग समाजाच्या वतीनं या भावना वरती शासनाला कळवाव्यात म्हणून आज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये राहुरीमधून आम्ही राहुरी तालुक्याच्या सकल मातंग समाजाच्या वतीनं हे निवेदन आदरणीय तहसीलदार सन्माननीय पाटील साहेब यांना सुपूर्द केलेलं आहे। सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य या महाराष्ट्र राज्यातील संबंध मातंग समाजाच्या ज्या काही सामाजिक संघटना आहेत व त्याचप्रमाणे मातंग समाजाचे जे काही राजकीय पक्षामध्ये काम करणारे सर्व पदाधिकारी आहेत या सर्वांनी
एकत्र होऊन मागच्या 12 तारखेला मुंबई या ठिकाणी एक व्यापक स्वरूपाची बैठक घेऊन त्या बैठकीमध्ये असं सांगण्यात आलं आहे की उद्याच्या 20 मेला मुंबईच्या आझाद मैदानावर राज्यातील तमाम मातंग समाजांनी एकत्रित येऊन किमान 5 ते 6 लाख लोकांचा जनसमुदाय आपल्याला त्या ठिकाणी उपस्थित करायचा आहे आणि या राज्य सरकारला सांगून द्यायचं आहे की अनुसूचित जातीचं जे काही आरक्षण आहे त्या आरक्षणाचं उपवर्गीकरण लवकरात लवकर आपण सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाचं आपण या ठिकाणी नियम बाह्य करून आपण लवकरात लवकर या आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्यासाठी आपण कटिबद्ध असाल अशी या ठिकाणी राज्यातील तमाम मातंग समाज या ठिकाणी आपल्याला विनंती करत आहेत. याचाच एक भाग म्हणून राहुरी तालुक्यातील सर्व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी त्याचप्रमाणे सकल मातंग समाज व विशेष करून मातंग समाजावर प्रेम करणारे इतर सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी आजच्या या आमच्या निवेदनाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आलेले आहे. आम्ही आज या ठिकाणी सकल मातंग समाज या बॅनरखाली राहुरीचे तहसीलदार माननीय पाटील साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आणि आजच्या या संदर्भात मी राज्यातील व अहिल्यानगर जिल्ह्यातील तसेच राहुरी तालुक्यातील तमाम मातंग समाजाला आजच्या निमित्ताने आवाहन करतो की उद्याच्या 20 मेला आपण जास्तीत जास्त लोकसंख्येच्या प्रमाणावर आपण मुंबई या ठिकाणी जायचं आहे आणि राज्यातील मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब व अजितदादा पवार साहेब यांना विनंती करण्यासाठी आपल्याला मुंबईच्या आझाद मैदानावर मोर्चा स्थापन या ठिकाणी करायचा आहे. एवढं बोलतो आणि थांबतो. जय लवजी, जय भीम, जय शिवराय. करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.